नमस्कार, मी वैद्य प्रसाद फाटक. आत्ताच 2 रील्स काढलेत आणि त्यात इंट्रोडक्शन दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा डिटेल इंट्रोडक्शन न देता सरळ विषयावर येतो. तर आज आपण स्किन डिसीज होण्यामागचं प्रमुख कारणं काय असतात ते बघणार आहोत. स्किन डिसीज हा आयुर्वेदाने अत्यंत गांभीर्याने घेतलेला विषय आहे. या स्किन डिसीजेसमध्ये जरी इमर्जन्सी अशी तातडीची घटना काही घडत नसली किंवा मृत्यूची संख्या अत्यंत नगण्य असली, इमर्जन्सी मृत्यू हे नसल्या कारणानं थोडंसं दुर्लक्षित राहतं. परंतु आयुर्वेदाने याला हलक्यात घेतलेलं नाही. हा अतिशय त्रासदायक आहे. मुख्य म्हणजे चिवट आहे. कालच एक पेशंट आले होते की जवळजवळ ते 25-30 वर्ष स्किन डिसीजने पीडित आहेत. आता काय अवस्था झाली आहे त्या माणसाची बघा. आता हा पूर्वी जो कुष्ठरोग होता तो आता राहिला नाही, त्यामुळे ठीक आहे. कुष्ठरोग हा भयानक होता, त्याच्यापेक्षा हे जरा सौम्य आहे. परंतु तरीसुद्धा त्रासच ना. तर म्हणून स्किन डिसीजला हलक्यात घ्यायचं नाही. आयुर्वेदात उत्तम उपाय आहेत. नागिन हा ही स्किन डिसीज आहे, त्याच्यावर मी काय काम केलं आपल्याला माहिती आहे. भरपूर लोक बरे झालेत. तसंच इतरही अनेक स्किन डिसीजेसमध्ये आपण अतिशय यशस्वी चिकित्सा केली आहे. तर आज आपण त्याची कारणं बघूया. पहिलं कारण ॲलोपॅथीप्रमाणे, ते आधी सांगून ठेवतो कारण नंतर मी एकदा आयुर्वेदाचा विषय सुरू केला की परत याची आठवणही राहणार नाही कदाचित. म्हणून पहिलं सांगतो की त्या काळामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसचा शोध लागलेला नसल्यामुळे असेल कदाचित की त्यांनी या डिसीजच्या कारणामध्ये त्याचा कुठे उल्लेख केला नाही आहे. परंतु ही कारणच नव्हेत असं नाही. आणि जे काही शोध लागले मायक्रोस्कोपच्या माध्यमातून ते काही खोटे नव्हेत. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन हे स्किन डिसीजेसमध्ये, त्वचेच्या विकारांमध्ये हे एक मोठं कारण असतं, हेही सांगतो. पण या मोठ्या कारणाव्यतिरिक्त अनेक कारणं आहेत की जी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हा स्किन डिसीज निर्माण करतात. म्हणजे आता याची टक्केवारी काढावी लागेल. आत्ता मी काही काढली नाही आत्ता, कारण त्याची मला गरज वाटली नव्हती. मी फक्त आयुर्वेद सांगणार होतो त्यामुळे. पण हा एक भाग होता. तर आणि आता दुसरं असं आहे की बॅक्टेरियल जरी हा स्किन डिसीज असला तरीसुद्धा कसं आहे की त्याच्यासाठी तो बॅक्टेरिया सगळ्या आसपासच्या भागामध्ये पसरलेला असतो. तो नेमका एखाद्यालाच का बरं आजार करतो? तर 2 कारणं. त्याची प्रतिकारशक्ती कमी असते, इम्युनिटी कमी असते. दुसरं की त्याच्या शरीरात त्याच्या दोषाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. त्याला आपण स्थानसंशय म्हणतो आयुर्वेदामध्ये, किंवा स्थानदृष्टी म्हणतो. ती स्थानदृष्टी असते, मग तिथे स्थानसंशय होतो, म्हणजे व्याधी तिथे तयार व्हायला लागतो. तर त्यामुळे या बॅक्टेरियल डिसीजला सुद्धा जर तुम्ही अशा ज्या काही कारणं जी आयुर्वेदाने सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही जर आहारविहार केलात, वागलात, खाल्लत, तर त्याचा दुष्परिणाम होऊन ते डिसीजसुद्धा जास्त होतात. आणि काही हे बॅक्टेरियाशिवाय होणारे स्किन डिसीज आहेत आणि ते भरपूर आहेत. त्याची कारणं बघा. विरोधिनी अन्नपानानी द्रवस्निग्धगुरुणीच्या, म्हणजे विरुद्ध अन्न हे पहिला मोठा कारण आहे. विरुद्ध अन्नाबद्दल यापूर्वी मी सांगितलं आहे, तरी थोडक्यात सांगतो. दूध आणि मीठ आणि दूध आणि आंबट एकत्र यायला नको, दूध आणि मासे एकत्र यायला नकोत, एकदम गरम एकदम गार खायला नको, रात्री दही खायला नको. हे सगळे विरुद्ध अन्न आहेत. हे रिपिटेशनही करावं लागतं. आपण सध्या भरपूर चालू ठेवलं असेल बाहेर जेवायला जाणे आणि आईस्क्रीम. आता परीक्षा संपल्यावर आणखीन वाढेल. तर या पद्धतीने जे काही आहारविहार होतो त्यातला हा पहिला भाग आहे की सध्या आता आपण विरुद्ध अन्न कुठलं खातो? तर रात्री दही खातो, जास्त प्रमाणात शिकरण खातो आणि गरमागरम जेवण घेतो आणि एकदम थंड आईस्क्रीम किंवा एकदम थंड कोल्ड्रिंक किंवा एकदम थंड ताक असं पितो. तर तिथे कुठेतरी एकदम एवढा टेम्परेचर डिफरन्स नाही व्हायला हवं. हे पण महत्त्वाचं आहे, आयुर्वेदाने सांगून ठेवलं आहे. आता जर या उन्हाळ्यात आपल्याला जर स्किनची काळजी घ्यायची असेल तर तोही महत्त्वाचा भाग आहे. आणि द्रवस्निग्धगुरुणी, आता उन्हाळ्यात थोडं जास्ती द्रवपदार्थ लागणार, परंतु इतर सीझन्समध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये जर तुम्ही जास्ती द्रवपदार्थांचं सेवन केलं तर तुमच्या त्वचेला
ते मानवत नाही. बाहेर का ह्युमिडिटी जास्ती आहे, तुम्ही आतूनही पाणी जास्ती पित आहे, त्यामुळे विशेषतः पावसाळ्यामध्ये अतिद्रव पदार्थ खाणं हे देखील स्किन डिसीजचं कारण होतं. आणि स्निग्धगुरू म्हणजे आता हल्ली आपल्या जेवणामध्ये पूर्वीसारखं तेलकट तुपकट कमी झालं आहे. डाएटच्या संकल्पनामुळे काही वेळा ते कमी झालं असेल, परंतु त्याच वेळेला मग पनीर चीज हे खूप सुरू झाले. तर ते गुरू आणि स्निग्ध म्हणजे पचायला जड आणि स्निग्ध म्हणजे तेलकट. तर हे दोन पदार्थ दुग्धजन्य आहेत, हे त्याच्यामध्ये मोडतात. त्यातला तो किलाट म्हणून जो सांगितला आहे की जे फोडलं जातं दूध, त्या प्रकाराचा जास्ती सेवन झालं तर तुमच्या त्वचेला ते बाधाकारक होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर उलटी, शौचाला लागणे, घाम येणे, जांभई येणे, झोप येणे, बाथरूमला लागणे, या गोष्टींचा जर वेग असतो, हा म्हणजे एक मोशन येते ना, तर ही मोशन जर तुम्ही अडवलीत तर तुम्हाला स्किन डिसीज होईल. कसा होईल? तर ही मोशन अडवल्यामुळे जे त्याज्य पदार्थ आहेत ते शरीरातून बाहेर टाकले जात नाहीत आणि त्यामुळे ते शरीरात राहिल्यानंतर असे गप्प बसत नाहीत ना, ते तुमच्या शरीराच्या उपयोगाचे नाही आहेत. मग ते आपले प्रताप दाखवायला सुरुवात करतात आणि मग रक्तातून फिरत गेले की डिपॉझिट कुठे होणार? त्वचेमध्ये होणार. तर त्यामुळे त्या ठिकाणी आपला जो हा भाग आहे अडवण्याचा, तो आपल्याला त्रासदायक ठरतो. म्हणून तेही टाळलं पाहिजे, हेही टाळलं पाहिजे, तर स्किन डिसीजपासून वाचाल. अजून बरीच कारणं आहेत, त्यानंतर लक्षणं आहेत, चिकित्सा आहे, भरपूर आहे, पण एका वेळी जास्त नको. पण एकदा पाहिलं तर दुसऱ्या वेळेस सोडू मात्र नका, नाही तर चला झालं काय विशेष नाही आहे असं म्हणून सोडून देऊ नका. एक इंटरेस्टिंग पार्ट येणार आहे, हाही इंटरेस्टिंगच होता, उपयोगाचा आहे. उलट हा सगळ्यात बेस आहे ना. आमच्याकडे आयुर्वेदामध्ये कसं असतं, मुळात काय कारण आहे ते शोधा आणि घालवा. तुम्हाला पित्ताने उलटी येते आणि तुम्ही काहीतरी गोळी घेऊन ती उलटी दाबता. अहो, ते तुमच्या शरीराला नको आहे म्हणून ती उलटी येते ना, दाबून कशाला टाकता, उलटून टाका. तर आम्ही मुळावरती आघात करतो, गोळ्या घेऊन तुम्ही त्या दाबता. तर तसं नाही आहे. म्हणून हे जे मगाशी आत्ता 2-4 गोष्टी सांगितल्या या मुळावरती परिणाम करणाऱ्या आहेत. मुळापासून जर एकदा तुम्हाला कळलं की हे कारण आहेत तर ते तुम्ही करणारच नाही, आजारच होणार नाही. झाला तरी मग चिकित्सा करताना त्याचा विचार करता येतो. म्हणून आयुर्वेद आहे, आपण उपयोग करून घ्या आणि मित्रांनाही सांगा. धन्यवाद.